जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या जम्बो शरद सीडलेस द्राक्षाची तोडणी हंगाम सुरू। द्राक्षांची बांगलादेशमध्ये निर्यात। प्रतवारीनुसार द्राक्षाला प्रति किलो 110 ते 125 रुपयांचा दर। मोरच्या नीरा खोऱ्यामधील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक। नीरा, देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी या 4ही धरणांमध्ये मिळून एकूण 36,901 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा। यंदाचा पाणीसाठा गत वर्षापेक्षा सरासरी 14% अधिक। नंदुरबार कापूस खरेदी केंद्रावर 75 कोटींची उलाढाल। बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली। लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा अंदाज। नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली। आवक वाढल्याने मिरचीच्या दरामध्ये घसरण। लाल मिरचीला 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलचा दर। मालेगावमधील जैन मंदिरामधील चोरी प्रकरण। दागिने आणि मूर्तींसह चोरटे ताब्यात। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी लावला छडा। चोरट्यांकडील दागिने, 5 मूर्ती आणि 2 सिंहासनं जप्त। तुळजाभवानी मंदिरातील सोनं वितळण्यासाठी परवानगी नाहीच। तुळजापूर मंदिर संस्थानचा अर्ज न्यायालयाने फेटाळला। नांदेडमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांनी 17,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई। कुंडलवाडी पोलिसात गुन्हा दाखल। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न। 29 जणांना पदवी प्रदान तर विविध शाखांचे 20 विद्यार्थी ठरले सुवर्ण पदकाचे मानकरी।